जय हिंद. नमस्कार मित्रांनो. तर मी विजय कदम. बघा, आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयच्या बाबतीमध्ये जे परीक्षाभिमुख पॉईंट्स आहेत ते मी कव्हर करणार आहे. आता तुम्हाला जर हे बोर्डवरचं दिसत नसेल, पुन्हा एकदा याचा मी फोटो काढून या ज्या नोट्स आहेत या माझ्यासाठी पण आहेत आणि तुमच्यासाठी पण आहेत, याच्या नोट्स काढून मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल. आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते बघू शकता, वाचू शकता. त्याच्या अगोदर मी जे शिकवतोय, मी आता जे बोलतोय ना, त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा, कारण हे लेक्चर बघितल्यानंतर ते वाचत असताना तुम्हाला सोपं जाणार आहे. ठीक आहे. आता एक एक पॉईंट्स बघू. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आपण त्याला म्हणतो आरबीआय, आपल्या शॉर्ट फॉर्ममध्ये आरबीआय असं म्हटलं जातं. आता जी आरबीआय आहे ही भारताची काय आहे तर केंद्रीय बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया पण त्या आरबीआयला पण म्हटलं जातं. आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणण्याचं कारण म्हणजे पूर्ण सरकारचा जो काही लेखाजोखा असेल, म्हणजेच पैशाच्या बाबतीमध्ये सर्व जो व्यवहार आहे तो आरबीआयमध्ये राहतो. ज्या बँका आहेत आत्ताच्या घडीला, ज्या प्रायव्हेट सेक्टर बँका असतील, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक असेल, त्याचबरोबर पब्लिक सेक्टर बँका आहेत, सार्वजनिक बँका असेल, मग एसबीआय असेल, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या सर्व बँका ज्या आहेत त्या सर्व ज्या आहेत या आरबीआयच्या मार्फत जे रूल्स आणि रेग्युलेशन्स तयार करण्यात आलेले आहेत, आरबीआयच्या मार्फत जे नियमन तयार करण्यात आलेले आहेत, तर त्याच्या अंतर्गत काय असतात तर या बँका काम करत असतात. आता थोडा आपण आढावा घेतला पाठीमागचा तर आपल्याला लक्षात येईल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा 1934 साली झाला होता. या 1934 साली झालेल्या या कायद्याच्या अंतर्गत 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती. फर्स्ट क्वेश्चन येऊन गेलेला होता बघा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ऍक्ट कितीचा आहे आणि स्थापना कधी झाली होती. कायदा जो आहे तो 1934चा आहे आणि त्याची जी स्थापना होती ती 1 एप्रिल 1935 साली करण्यात आलेली होती. आता सुरुवातीला ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी होती एक खाजगी बँक होती बघा, म्हणजे खाजगी लोकांनी स्थापन केलेली ही बँक होती. 1935 पासून 1937 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे मुख्यालय जे होतं ते कुठं होतं तर कलकत्ता या ठिकाणी. वेस्ट बेंगॉल जे आताचं पश्चिम बंगाल आहे ना, तर त्यावेळेचं जे बंगालचा भाग जो होता, बंगाल प्रोव्हिन्स होता, तर त्या बंगाल प्रोव्हिन्समधील कुठे होते तर हे कलकत्ता या ठिकाणी 1935 पासून 1937 पर्यंत याचं मुख्यालय होतं. आता हे मुख्यालय जे आहे 1937 पासून आतापर्यंत, 1937 ला ते हलवण्यात आलं आणि 1937 पासून आतापर्यंत ते कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय तर मुख्यालय आहे. आता पुढचा मुद्दा येत आहे की मी म्हणलो की सुरुवातीला 1935 साली ज्यावेळेला बँकेची स्थापना करण्यात आली त्यावेळी ती बँक कशी होती तर खाजगी बँक होती. आता त्या खाजगी बँकेचं नॅशनलायझेशन झालं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण करणं याचा अर्थ काय की ती बँक जी आहे ती राष्ट्राची म्हणजेच नेशनची झालेली आहे. मग 1949 रोजी, जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं बघा. राष्ट्रीयकरण केलं आणि राष्ट्रीयकरण केल्यानंतर ही आरबीआय जी आहे ती पूर्णपणे भारताची बँक झालेली होती. आता ज्या वेळेला ही बँक भारताची झाली त्याच्यानंतर त्याची कामं कोणती कोणती होत गेली का बघा आरबीआयच्या बाबतीमध्ये. एक म्हणजे या आरबीआयच्या मार्फत ज्या नोटा ज्या असतात, म्हणजे आपण ज्या नोटा वापरत आहेत तर त्या नोटा आरबीआयच्या मार्फत इश्यू केल्या जातात, दिल्या जातात. याचा अर्थ मार्केटमध्ये भारत सरकार असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा येऊन आपल्या सर्वांच्या पैसे जे पैसे आहेत ते पैसे कुणी तयार केलेले आहेत, कुणाच्या मार्फत तयार केले तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ते तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. याचा अर्थ काय तर आरबीआय जी आहे ते नोटा इश्यू करते बघा, नोटा आपल्यापर्यंत पोहोचवते. नंतर काय देण्यात आलेलं आहे बघा की ऑपरेट करन्सी अँड क्रेडिट सिस्टीम. करन्सी याचा अर्थ पूर्ण देशामधील जी करन्सी जी आहे ही करन्सी ऑपरेट करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. आणि क्रेडिट सिस्टीम जी आहे, कर्ज देण्याची पद्धत पण असेल बघा आपल्याला खाजगी बँका असतील त्याचबरोबर सरकारी बँका असतील त्यांच्या मार्फत आपल्याला कर्ज दिलं जातं, पण या कर्जावरचा व्याजदर असेल तो व्याजदर कमी झालेला आहे, जास्त झालेला आहे, हा कुणाच्या मार्फत ठरवला जातो तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत हा व्याजदर, त्यालाच आपण इंटरेस्ट रेट म्हणतो, तर हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ठरवला जातो. पुढे देण्यात आलेले आहे बघा मेंटेन प्राइस स्टॅबिलिटी. मार्केटमध्ये किंमत वाढ झालेली आहे किंवा भाववाढ झालेली आहे किंवा किंमत घट झालेली आहे, चलन घट झालेली आहे, हे ठरवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खूप महत्त्वाचा रोल राहतो. आणि त्यामुळेच बघा मार्केटमध्ये एक आपण म्हणू स्टॅबिलिटी जी आहे, प्राइसची स्टॅबिलिटी जी आहे हे मेंटेन करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक बऱ्यापैकी आढावा आपल्याला कळला की काय काय केलं जातं, कसं कसं केलं जात आहे ते. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात. या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत यांची नियुक्ती कुणाच्या मार्फत केली जाते तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्फत, म्हणजेच केंद्र सरकारच्या मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची नियुक्ती केली जाते. आता या बोर्ड ऑफ डायरेक्टरचा कार्यकाळ किती असतो तर 4 वर्षाचा बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये जे काही असतील सदस्य तर त्यांचा कार्यकाळ 4 वर्षाचा राहतो. आता याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एक गव्हर्नर असतो आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. ठीक आहे.
आता हे जे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर आहेत यांची पण नियुक्ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्फत केली जाते. फक्त याच्यामध्ये एक निवड समिती जी असते, निवड समितीच्या सजेशनच्या बेसिसवरती ही निवड केली जाते. म्हणजे एक पारदर्शक निवड असते बघा. गव्हर्नर असतील किंवा डेप्युटी गव्हर्नर असतील, 4च डेप्युटी गव्हर्नर असतात. आता तुम्हाला प्रश्न आहे की आजच्या घडीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे 4 डेप्युटी गव्हर्नर जे आहेत ना, त्यांची जी काही नाव आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून थोडं तुम्ही काय कराल त्याच्यावरती रिसर्च करा, थोडी माहिती सर्च करा. नेक्स्ट काय देण्यात आलेलं आहे बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे ती फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्क तयार करते. आता इन्फ्लेशन म्हणजे काय, मी म्हणलो चलनवाढ म्हणतो की त्याला आपण भाववाढ पण म्हटलं जातं. आता याचं टार्गेट काय केलं जातं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवलं जातं बघा. आता बघा जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे म्हणजेच MPI जे आहे यांच्या मार्फत इन्फ्लेशनचं टार्गेट इंडियामधलं 4±2% ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे 4% मध्ये पकडलेला आहे. एकतर 2% खाली चलनवाढ गेली न पाहिजे आणि 6% वरती पण चलनवाढ गेली न पाहिजे. म्हणजे चलनवाढ जास्त जरी झाली तरी ते देशासाठी घातक असतं आणि चलनवाढ कमी जरी झाली तर ते देशासाठी घातक असतं. त्यामुळे एक मेंटेन करण्यात आलेलं आहे, फ्लेक्झिबल टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत. म्हणजेच आत्ताच्या घडीला मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मार्फत 2016च्या अगोदर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवत होती की जे काय आपण म्हणतो ना इन्फ्लेशनचं टार्गेट जे आहे ते RBIच्या मार्फत ठरवलं जात होतं. पण आजच्या घडीला बघितलं तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी मौद्रिक धोरण समितीच्या मार्फत ते ठरवलं जातं. आता मौद्रिक धोरण समितीमध्ये RBI आहे का, आहे ना. RBIचे जे गव्हर्नर जे असतात हे मौद्रिक धोरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात बघा, चेअरमन असतात बघा. म्हणजे जी व्यक्ती RBIची गव्हर्नर असेल ती ऑटोमॅटिक मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे काय असणार आहे तर चेअरमन बनणार आहे. त्यालाच पदसिद्ध म्हटलं जातं किंवा एक्स ऑफिसो चेअरमन असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला कळलं की फ्लेक्झिबल इन्फ्लेशन फ्रेमवर्क जे तयार केलं जातं ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत त्याच्या अगोदर केलं जात होतं. आता पण त्यांच्या मार्फतच केलं जातं, फक्त त्याला काय दिलं तर वेगळं नाव देण्यात आलं, त्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हटलं जातं. आता त्याच्या खालीच आलेलं बघा मॉनिटरी पॉलिसी कमिटी, MPC म्हटलेलं आहे. MPI नाही सॉरी MPC मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समिती. ही 2016ला तयार करण्यात आली होती. आता ही मौद्रिक धोरण समिती जी आहे अशी एक तयार करा असं कुठल्याच समितीच्या मार्फत सुचवलेलं होतं तर ही जी काही पटेल समिती जी होती तर त्यांच्या मार्फत हे सुचवण्यात आलेलं होतं बघा, MPC 2016. आता 2016ला मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे स्थापन केल्यानंतर याच्यामध्ये मेन फोकस कशावरती देण्यात आला की बघा देशामध्ये ज्या सार्वजनिक बँका असतील त्याचबरोबर खाजगी बँका असतील तर त्यांचा एक इंटरेस्ट रेट असावा. म्हणजे तो इंटरेस्ट रेट कसा असावा की त्या इंटरेस्ट रेटच्या बेसिसवरती लोकांना कर्ज दिलं जावं, त्याच्या खाली कोणाला दिलं न पाहिजे. म्हणजे समजा जर मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मार्फत 6% इंटरेस्ट रेट सांगितलं असेल, 6%च्या खाली कुठल्याही बँकेनं उतरून काय करायचं नाही तर कर्ज द्यायचं नाहीये असं जिथं मेन्शन केलं जातं. कोणाच्या मार्फत सजेस्ट केलं जातं तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मार्फत सजेस्ट केलं जातं. आणि हीच कमिटी बघा मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल तर हे जे चेंज केले जातात प्रत्येक 2 महिन्यानंतर त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. तर या कमिटीच्या मार्फत त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि ही कमिटी काय करत असते ते त्याच्यामध्ये बदल करत असते. आता या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा विचार केला तर ही काय करते चलनवाढीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर चलन घटीवरती पण म्हणजे इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन या दोन्हींच्या वरती कंट्रोल करण्याचं काम जे आहे तर या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं राहतं. पुढे काय सांगण्यात आलं बघा, करंट इन्फ्लेशन टार्गेट जे आहे आजच्या घडीला 31 मार्च 2021 पर्यंत मॉनिटरी पॉलिसी कमिटीने इन्फ्लेशन टार्गेट किती ठरवलेलं आहे बघा, मी सांगितलं ते 4+-2 म्हणजे 2%च्या खाली पण इन्फ्लेशन गेलं नाही पाहिजे, त्याला डिफ्लेशन आपण म्हणणार, किंवा 6%च्या वरती पण इन्फ्लेशन गेलं नाही पाहिजे. म्हणजे 4+2 केलं तर 6, 4-2 केलं तर 2 येणार आहे. म्हणजे 2 आणि 6 या टक्केवारीमध्ये काय असलं पाहिजे तर इन्फ्लेशन असलं पाहिजे, चलनवाढ असली पाहिजे. पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा, आता थोडी कामं दिलेली आहेत मॉनिटरी पॉलिसी कमिटीची, काहीतरी कामं दिलेली आहेत. आता इथं काम काय दिलेलं आहे 13 नंबरच्या पॉईंटमध्ये बघा, इथे रेग्युलेट अँड सुपरवायझर ऑफ द फायनान्शियल सिस्टीम. ज्या फायनान्शियल सिस्टीम आहेत थोडक्यात ज्या बँका आहेत या बँकेचं रेग्युलेटर म्हणून म्हणजे नियामक म्हणून काम या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत केलं जातं. त्याचबरोबर बँकांच्या वरती सुपरवायझर करण्याचं काम पण ह्या RBIच्या मार्फत केलं जातं. बघा काही बँका जे आहेत ज्या डबघाईला आलेल्या असतील तर त्यांना प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन जी आहे याच्या अंतर्गत सांगितलं जातं की तुम्ही इथून पुढे कोणाला कर्ज द्यायचं नाहीये, कारण तुमच्यामध्ये काय तर NPA आहे, जास्तीत जास्त लोकांनी तुमचं कर्ज बुडवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता कर्ज देता येणार नाही. आणि ठराविक ठेवीच्या वरती तुम्हाला काय करायचं नाही, जास्त ठेवी पण स्वीकारायच्या नाहीत. एक तर ठेवी द्यायला तिथं कोण जाणारच नाही. लक्षात घ्या ना, एखादी बँक जर डबघाईला आली असेल तर त्या बँकेमध्ये कोण ठेवी ठेवायला जाणार आहे का, कोणी ठेवी ठेवायला जाणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे सुपरवायझरचं काम आणि रेग्युलेटरचं काम जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ज्या बँका आहेत त्यांच्या संदर्भात केलं जातं. नंतर मॅनेजर ऑफ फॉरेन एक्सचेंज,
परकीय चलन साठा जो आहे, आपण म्हणतो ना फॉरेन एक्सचेंज आहे, फॉरेक्स रिझर्व्ह म्हटलं जातो, तर हा परकीय चलन साठा कुठे ठेवला जातो? नरेंद्र मोदी यांच्या घरात थोडीच ठेवणार आहेत, तर ते कुठे ठेवलं जाणार आहे? तर मॅनेजर ऑफ फॉरेन एक्सचेंज, याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये परकीय चलन साठा जो आहे, म्हणजे डॉलर असेल, एन असतील, रेनबिन असेल, जे सगळे जे करन्सी जे आहेत या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवले जातात. आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय असते? तर त्याचा मॅनेजर असते. परकीय चलन साठ्याचं ही काय तर मॅनेजर आहे. नंतर काय देण्यात आले बघा, इश्युअर्स ऑफ द करन्सी. जसं मी मगाशी सांगितलं की ज्या नोटा ज्या आहेत त्या नोटा इश्यू होण्याच्या मार्फत केल्या जातात, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत इश्यू केल्या जातात. नंतर सांगितलंय डेव्हलपमेंटल रोल जो आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा डेव्हलपमेंटल रोल पण खूप महत्त्वाचा आहे. बघा आपल्याला माहिती आहे की स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील, छोटे छोटे कुटीर उद्योग वगैरे असतील, तर त्यांना कर्ज दिलं पाहिजे. आणि हे कर्ज देण्यासाठी या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत ज्या नॅशनलाइज बँका आहेत, त्याचबरोबर काही शेड्युल्ड बँका आहेत, तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही काय करायचं आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्री जे आहेत त्यांना कर्ज द्यायचं आहे. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज जे आहेत, MSME जे आहेत, त्यांना कर्ज द्यायचं आहे. म्हणजे मुद्रा योजना वगैरे असेल, या मुद्रा योजनेमध्ये जरी कर्ज द्यायचं सजेस्ट केलं असलं सरकारच्या मार्फत, तरी ज्या बँकांना द्यायचं आहे त्या बँकांना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत सांगितलं जातं की तुम्हाला ते कर्ज प्रोव्हाइड करायचं आहे. थोडक्यात स्मॉल स्केल इंडस्ट्रीना लोन प्रोव्हाइड करण्याचं काम या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत सजेस्ट केलं जातं आणि सांगितलं जातं. नंतर बँकर ऑफ गव्हर्नमेंट म्हटलेलं आहे. भारत सरकारची बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून काम करत असते. बघा सरकारची बँक आहे, सरकारचा सगळा पैसा जो आहे तो RBI मध्ये ठेवला जातो. बघा त्याचबरोबर एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटला वाटलं की आमची बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करायची असेल, तर ते पण काय करू शकतात, तर या बँकेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आपले पैसे ठेवू शकतात. आणि शेवटचा 18वा मुद्दा जो आहे तो बँकर ऑफ द बँक. ज्या सर्व भारतामधील बँका आहेत, मग त्या शेड्युल्ड बँका असू दे, नॉन शेड्युल्ड बँका असू दे, गव्हर्नमेंट बँका असू दे, प्रायव्हेट बँका असू दे, या सगळ्या बँकांचं मेन बँक जी आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असते. म्हणजे समजा एखादी बँक जरी डबघायला आली, तर त्या बँकेला अप करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत काय केलं जाऊ शकतं, तर सल्ला दिला जाऊ शकतो, इव्हन तो कर्ज पण दिलं जाऊ शकतं. ठीक आहे, एखादी बँक खूप चांगलं काम करत असेल तर त्या बँकेला सांगितलं जाऊ शकतं, प्रमोट केलं जाऊ शकतं की ही बँक आहे ते देशातील टॉप लेवलची बँक, जसं SBI वगैरे असेल. तर अशा प्रकारचे हे महत्त्वाचे पॉईंट्स मी RBIच्या संदर्भात 18 पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. आता एक शेवटचा मुद्दा राहिलेला आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत बघा काही हे काढले जातात, बघा रिपोर्ट काढले जातात. तर 3 महत्त्वाचे रिपोर्ट्स आहेत. 3 इम्पॉर्टंट रिपोर्ट्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत काय केले जातात, काढले जातात. पहिला रिपोर्ट जो आहे तो हा इथं दिलेला आहे बघा, फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट म्हणलेला आहे याला. पहिला जो आहे तो फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आहे. दुसरा रिपोर्ट जो आहे तो मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट आहे. सेकंड नंबरचा रिपोर्ट जो आहे तो मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट, म्हणजे देशामधील मौद्रिक धोरणं जे आहेत त्याचा एक आढावा जो आहे या रिपोर्टच्या मार्फत दिला जातो. आणि तिसरा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट ऑन फायनान्शियल रिव्ह्यू असं म्हटलेलं आहे, रिपोर्ट ऑन फायनान्शियल रिव्ह्यू. तर अशा प्रकारे काय आहे, तर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संदर्भातले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. याच्या संदर्भातल्या ज्या नोट्स आहेत ते मी टेलिग्रामवरती शेअर करेल. ठीक आहे, मी तर थांबतो मित्रांनो. बघा आता तुमच्यावर डिपेंड आहे. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर जास्त करा, जेणेकरून जे मुलं अभ्यास करतात आणि ज्यांना रिव्हिजन करायचं आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप बेनिफिशियल असू शकतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.